यमदीपदान म्हणजे काय हे खूप सुंदर आणि महत्त्वाचं धार्मिक संकल्पना आहे. चला सोप्या शब्दांत समजून घेऊया. यमदीपदान म्हणजे यमराजाला दीपदान करणे. म्हणजेच मृत्यूचा देव यम याला प्रसन्न करण्यासाठी आणि अकाल मृत्यूपासून संरक्षण मिळवण्यासाठी केलेलं दीपदान. केव्हा केलं जातं? हे प्रामुख्याने धनत्रयोदशीच्या रात्री केलं जातं, म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी. त्या दिवशी संध्याकाळी घराच्या बाहेर, विशेषतः दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दीप लावला जातो. यालाच यमदीप म्हणतात. यामागील भावना. असं मानलं जातं की जो व्यक्ती यमदीपदान करतो त्याच्या घरात अकाल मृत्यू येत नाही आणि त्याच्या कुटुंबाला आरोग्य, आयुष्य आणि सुखशांती लाभते. हा दीप म्हणजे यमराजाला नम्र विनंती की आमच्या घरावर तुमची कृपा राहो, आपत्ती आणि मृत्यू टळो. कसं करायचं? संध्याकाळी सूर्यास्तानंतर दीप पेटवायचा. तो घराच्या बाहेर दाराच्या उजव्या बाजूस किंवा दक्षिण दिशेला ठेवायचा. त्यात तूप किंवा तेल वापरलं जातं आणि 4 वात लावतात. मनात हा मंत्र म्हणायचा आहे. मृत्युना दंड पाणये, दीपम दत्तम नमोस्तुते. यमराज प्रसन्न भव. हे यमदेवा, आमच्या घरावर तुमची कृपा राहू दे. अकाल मृत्यू, रोग, संकटे दूर राहू देत.